नमस्कार. आपल्या सोबत आहे जे अधिकारी झालेत, UPSC क्रॅक केली आहेत असे प्रज्वलजी राजेंद्र पोळ यांच्या आई आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार आईसाहेब. अ, खरं म्हणजे आज तुमच्या मुलाचा निकाल लागला आणि तुम्हाला सगळं घरामध्ये मला आनंदाचं वातावरण दिसतंय. तर काय भावना आहे तुमच्या? आपला मुलगा आज खूप मोठा अधिकारी झालाय. काय वाटतं तुम्हाला? त्याने मेहनत केली होती आणि आम्ही म्हणजे आमची साथ तर होतीच, पण त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं आणि खूप आनंदाचा दिवस होता, ज्या दिवशी रिझल्ट आला तो, की प्रज्वल UPSC क्रॅक केली प्रज्वलने आणि मला खूपच म्हणजे छान वाटतंय. तुम्हाला अपेक्षा होती की आपला मुलगा अधिकारी होईल आणि तोही UPSC क्रॅक करेल, असं तुम्हाला होती का? म्हणजे तुम्हाला वाटत होतं की तो होईल म्हणून अधिकारी? नक्कीच आणि कारण त्याने मेहनत तेवढी केली होती, त्याच्यामुळे खात्री तर होतीच आणि हं. 100% खात्री आहेच आणि हं. होतीच, झालाच. असं तुम्हाला कधी वाटलं नाही का, की हा मुलगा इतका अभ्यास करतोय आणि 1-2 वेळेस तो फेल झालाय. आता बस कर बाबा, आता काही अभ्यास करू नको. आता आपण आपल्या कामधंद्याला लाग. असं तुम्हाला कधी भावना तुमच्या मनात आली होती का? नाही, कधीच नाही आणि येणारही नाही. कारण मला त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. काही प्रज्वल जेही करतो ते मनापासून करतो आणि त्याने केलं ते. त्याच्यामुळे मला असं कधीच वाटलं नाही, की त्याने अभ्यास करू नये असं, की त्याने अजूनही अभ्यास करावा आणि अजूनही पुढच्यासाठी हे प्रिपरेशन करावं त्याने. नक्कीच आईचं फक्त प्रेम असून चालत नाही, तर आईची खंबीर साथ आणि आईला आपल्या मुलाला ओळखता सुद्धा आलं पाहिजे, की हा माझा मुलगा अधिकारी होऊ शकतो. हे त्यांना पहिलेच माहीत होतं. खरं आई म्हणजे मुलाला पूर्णपणे ओळखत असते आणि त्यांनी ते ओळखलेले आहेत. आणि तुम्हीच नाही ओळखलं, तर हे भारताच्या शासनाने ओळखलेलं आहे, की हा अधिकारी आमचा आहे म्हणून. आणि नक्कीच तुमचं सगळ्यात पहिले आई म्हणून खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन.